श्री गणेशाय नमः. श्री पांडव प्रताप अध्याय 8. भीमावर विषप्रयोग व द्रुपद राजाची गोष्ट. विषयाची गोडी विलक्षण आहे. पंडूस आपल्या शापाची आठवण होती. तरीही एकदा माद्रीला पाहून तो कामातूर झाला व ती नको नको म्हणत असता तिच्याशी झोंबू लागला. त्यामुळे त्याचा प्राण गेला. त्याच्याबरोबर माद्री सती गेली. त्याच्या मृत्यूने कुंती व धृतराष्ट्र वगैरेंना अतिशय दुःख झाले. पुढे कुंती 5 पुत्रांना घेऊन हस्तिनापुरास आली. तेथे ती मुख्य राजवाड्यात आपल्या मुलासह राहू लागली. भीष्म, विदुर व धृतराष्ट्र तिची योग्य प्रकारे काळजी घेत होते. दिवसेदिवस धृतराष्ट्राची व पंडूची मुले मोठी होत चालली होती. त्यात भीमसेन हा लहानपणापासून शक्तिमान व दांडगा असा होता. तो दुर्योधन वगैरेंना मारत असे. धृतराष्ट्राचे मुलगे कौरव व पंडूचे मुलगे पांडव या नावाने पुढे प्रसिद्ध झाले. दुर्योधनादी कौरव हे स्वभावाने फार दृष्ट होते. भीमाविषयी तर त्यांना मत्सर वाटू लागला. एकदा त्यांनी भीमाला विष घालून नदीत बुडविले, परंतु परमेश्वराच्या कृपेने त्याच्यातून तो जिवंत राहिला. त्याची सविस्तर कथा अशी आहे की एक दिवस दुर्योधन, कर्ण, दुःशासन, शकुनी हे चौघे एकांतात बसून भीमाला ठार करण्याचा बेत करू लागले. तेव्हा फास, विषप्रयोग की सर्पदंश करण्याचा विचार ठरला. पण शकुनी म्हणाला की कोणत्याही प्रकारे उघडकीस न येणारी युक्ती आपण योजली पाहिजे. भीमाला मोदक फार आवडतात म्हणून ते त्यास खावयास द्यावे ही गोष्ट सर्वांना पसंत पडली. मग दुर्योधनाने गंगेच्या तीरावर एक मंडप सुशोभित केला व आपल्याबरोबर जलक्रीडा व वनभोजनास येण्याचे आमंत्रण त्याने धर्मास दिले. मग सर्व बंधूंना घेऊन धर्म जलक्रीडा करण्यास गेला. त्यावेळी दुर्योधनाने फराळासाठी पुष्कळशी पक्वान्ने बरोबर घेतली. त्यातच भीमासाठी विष घालून केलेले मोदकही घेतले. सर्व मंडळी जलक्रीडेसाठी गंगेत शिरली. जलक्रीडा चालली असताना कौरवांनी अनेकदा भीमाला बुडविण्याचा प्रयत्न केला, परंतु भीमच सर्वांना धरून पाण्यात बुचकळवून बाहेर काढीत असे. पुढे संध्याकाळ झाल्यावर सर्व मंडळी बाहेर आली. नंतर भोजनास आरंभ झाला. त्यावेळी दुर्योधन स्वतः भीमाला वाढू लागला व त्याने चालाखीने विष घातलेले मोदक भीमाच्या पानात वाढले. भोजन झाल्यावर सर्व आपापल्या ठिकाणी जाऊन निजले. मध्यरात्रीच्या सुमारास भीमाच्या सर्व शरीरात विष चढले व तो मृतवत पडला. ते पाहून दुर्योधन, कर्ण, शकुनी, दुःशासन हे भीमाजवळ गेले व त्याची मोठ बांधून त्याच्या गळ्यात एक मोठा दगड बांधला व त्याला गंगेत मध्यभागी नेऊन सोडून दिले. अशा तऱ्हेने भीम बुडाल्यामुळे दुर्योधनास अतिशय आनंद झाला व तिघासह गुपचूप येऊन आपल्या जागेवर निजला. भीमसेन बुडत असताना त्याच्या हिसक्याने गळ्याला बांधलेला दगड सुटला व तो वाहत वाहत समुद्रात गेला. तेथील सर्पांनी त्याला पाताळात ओढून नेला. तेथे अनेक सर्पांनी त्यास दंश करून त्याच्या अंगातील महाविष शोषून घेतले व त्यास सावध केले. भीमाने स्वतःच्या बळाने आपल्या भोवतालची बंधने तोडली व तो मोकळा झाला. गोष्ट सर्पांनी वासुकीला कळविताच तो आपल्या परिवारासह त्यास बघण्यासाठी आला. वासुकीने असे विचारले की तू कोण आहेस व तुला असे संकटात कोणी लोटले. मग भीमाने सर्व वर्तमान त्यास सांगितले. भीम हा पंडूराजाचा पुत्र व श्रीकृष्णाचा जिवलग मित्र आहे असे कळल्यावर वासुकी आग्रहाने त्याला आपल्या मंदिरात घेऊन गेला व त्याने त्याची पूजा केली व अमृताची भरलेली 8 कुंडे त्यास दाखविले. भीमाने ताबडतोब त्या कुंडातील अमृत पिऊन ती रिकामी केली. मग तृप्त झाल्यावर त्यास वासुकीने पलंगावर नेऊन निजविले. इकडे दुसरे दिवशी सकाळी गंगास्नान करून कौरव मंडळी मोठ्या आनंदाने आपल्या नगरात परत गेली. त्यावेळी कौरव आपापसात मोठ्याने बोलू लागले की आम्ही पांडवाकरिता जीव तोडीत असता त्यांची वागणूक बघा. भीम तर अगदीच निष्ठुर आहे. तो अगदी बेपर्वाईने आमच्या अगोदर एकटाच नगरात निघून गेला. धर्म आणि अर्जुन यांनी मुकाट्याने सर्व ऐकून घेतले, परंतु भीम कुठे दिसत नसल्यामुळे ते काळजीत पडले. घरी आल्याबरोबर धर्माने कुंतीजवळ चौकशी केली. तेव्हा भीम घरी आला नसल्याचे त्यास समजले. ऐकताच धर्म घाबरला. मग दुर्योधनाने भीमाचा घात केला असे मनात येऊन ते सर्व रडू लागले. इतक्यात विदुर तेथे येऊन त्यांचे सांत्वन करू लागला. तेव्हा कुंती त्याला म्हणाली की भीमाचा दुर्योधनाने नक्की घात केला आहे. हे ऐकून विदुर म्हणाला की तू असं म्हणू नकोस, कारण तो दुष्ट पुरुष जर हे ऐकेल तर उरलेल्या चौघांचा देखील नाश करील. तुम्ही काळजी न करता श्रीकृष्णाचे चिंतन करा, म्हणजे तो परमात्मा श्रीकृष्ण भीमाला सुखरूप आणून तुमची भेट घडविल. विदुराच्या भाषणावर विश्वास ठेवून ती सर्व स्वस्थ बसली. वासुकीकडे भीमसेन झोपला. तो 8 दिवसपर्यंत तसाच घोरत होता. 9व्या दिवशी जाग आल्यावर वासुकीने आपली पद्मावती नावाची सुंदर कन्या भीमास दिली व वस्त्रे, अलंकार, आनंद देऊन वासुकीने भीमाची रवानगी केली. मग भीमाने निर्भयपणाने हस्तिनापुरात प्रवेश केला.
घरी सर्व मंडळी काळजीत बसली असता अचानक भीम आलेला पाहताच अति आनंदाने कुंती, विदुर व चौघे भाऊ त्यास भेटावयास धावले. त्यावेळी भीमाने कुंती, धर्म व विदुर यांना साष्टांग नमस्कार घातला व अर्जुन, नकुल, सहदेव हे भीमाच्या पाया पडले. मग भीमाने सर्व वृत्तांत त्यांना सांगितला. नंतर कुंतीने भीमाची दृष्ट काढली व त्याच्या अंगावरून सुवर्णभूषणे ओवाळून टाकले व अमाप दान करून याचकांना सुखी केले. त्यावेळेपासून पांडवांनी विदुराच्या सल्ल्याने वागण्याचे ठरवून कौरवांची संगत सोडली व त्यांच्याशी बोलणेसुद्धा वर्ज्य केले. तेव्हापासून ते पाची जण एकमेकावर अवलंबून असत, एक विचाराने व मर्यादेने वागत असत. तसेच कृष्णाची चरित्रे ऐकून त्यांचे भजन, पूजन, ध्यान व नामस्मरण करीत असत. विदुराने अनेक कला व धर्मास शिकविले. तसेच खुनेने समजावयाच्या अनेक भाषा विदुराने पाचही पांडवांना सांगून त्यांना बरोबर भाषा शिकविली. पुढे 100 कौरव, दासीपुत्र युयुत्सु, कर्ण व पाची पांडव मिळून 107 जणांस धनुर्वेद शिकण्याकरिता धृतराष्ट्राने कृपाचार्य यांची योजना केली. कृपाचार्य हा गौतम मुनीचा पुत्र होता. कृपाचार्य हा शरस्तंभावर जन्माला आला होता. याच्या जन्माची कथा अशी आहे की सर्व ऋषीमध्ये प्रसिद्ध असा जो गौतम मुनी तो एकदा गंगेच्या काठी तपश्चर्या करीत होता. तो रोज 4 वेदाचे पारायण करी व धनुष्यबाण जवळ ठेवी. तो भार्गवरामाच्या बरोबरीचा असा महान योद्धा होता. त्याची तपश्चर्या पाहून इंद्राला सुद्धा धास्ती पडली. एके दिवशी गौतम मुनी धनुष्यबाण घेऊन अरण्यात गेला असता इंद्राने ज्वालावती नावाची कन्या उत्पन्न करून त्यांच्याकडे पाठविली. तिला बघून तो कामातूर झाला. त्याच्या हातातील धनुष्य व बाण गळून पडला व तो भूमीवर पडला. इतक्यात त्याचे रेत पतन होऊन शरस्तंभावर पडले. त्याचे 2 भाग होताच 1 मुलगा व 1 मुलगी, 2 मुले झाली. तेव्हा इंद्राने आपणास फसविले असे लक्षात येऊन गौतम मुनी तपश्चर्येस गेला. एक दिवस शंतनू राजा मृगयेसाठी तेथे आला. त्याने ती 2 मुले पाहिली व तो त्यांना घेऊन गेला. त्यांची नावे कृप आणि कृपी अशी ठेवून त्यांचे मोठ्या प्रेमाने लालन पालन केले. मग गौतमाने शंतनूची भेट घेतली व आपली कन्या कृपी द्रोणाचार्यास दिली. तिला पुढे एक पुत्र झाला. त्याचे नाव अश्वत्थामा. त्याने जन्मताच घोड्याप्रमाणे टाहो फोडला म्हणून त्याचे अश्वत्थामा असे नाव ठेवण्यात आले होते. त्याचा टाहो ऐकून देवांना आनंद झाला. तो रुद्रांश असल्यामुळे देवांनी त्याला चिरंजीव केले. गौतमाने आपला पुत्र कृपाचार्य यास धनुर्वेद, अस्त्र, मंत्र इत्यादी सकल विद्यामध्ये प्रवीण केले. त्याचप्रमाणे द्रोणानेही अश्वत्थाम्यास सर्व विद्यात पारंगत केले. कौरव आणि पांडव यांना विद्या शिकवित असता एकदा तेथे द्रोणाचार्य आले. द्रोणाचार्याची कथा अशी आहे की ऋषींचा शिरोमणी जो भारद्वाज मुनी तो गंगातीरी अनुष्ठान करीत असता घृताची या नावाची एक देवांगना तेथे स्नानासाठी आली. ती स्नान करून शालू नेसत असता त्याच्या दृष्टीस पडली व कामविवश होऊन मुनींचे वीर्य द्रवले व त्याने एका द्रोणात भरून ठेवले. त्याचा द्रोणाचार्य नामक पुतळा बनला. पित्याजवळ वेदशास्त्राचे अध्ययन केल्यानंतर अग्निवेश नामक अग्नीच्या मुलापाशी तो धनुर्वेद शिकला. त्याच वेळेस द्रुपदलाही अग्निवेशाजवळ धनुर्विद्या शिकत होता. म्हणून द्रुपद व द्रोणाचार्य हे दोघे गुरुबंधू होते. विद्याभ्यास संपवून द्रुपद आपल्या नगरास जाऊ लागला. त्यावेळेस द्रोणाचार्य त्याला म्हणाला की तुझ्या हाती राज्यकारभार आल्यावर मला विसरू नकोस. द्रुपदानेही त्याला असे वचन दिले व तो आपल्या अहिछत्र नगरास गेला. काही दिवसानंतर पिता मृत्यू पावल्यावर सर्व राज्यकारभार द्रुपदाच्या हाती आला. पुढे भार्गवरामाने पृथ्वी निक्षत्रिय करून ब्राह्मणास दान दिल्याचे समजल्यावरून द्रोणाने महेंद्र पर्वतावर जाऊन परशुरामाची भेट घेतली. परशुरामाने येण्याचे कारण विचारले असता द्रोण म्हणाला की मी दारिद्र्याने गांजलो असून तुमच्याकडून दारिद्र्यनाश होईल अशा आशेने आलो आहे. यावर परशुरामाने म्हटले की मी सारी पृथ्वी कश्यपास दान केली असल्यामुळे तुम्हाला द्यावयास केवळ माझे शरीर आणि शस्त्रविद्या एवढे शिल्लक आहे. या दोहोतून जे पाहिजे ते माग. त्याच्या म्हणण्यावरून द्रोणाने शस्त्रविद्या मागितली व परशुरामाने आनंदाने ती त्याला दिली. शेवटी असे सांगितले की क्षत्रिय व ब्राह्मण या वाचून कोणासही ही विद्या शिकवू नकोस. मग द्रोण परशुरामाची आज्ञा घेऊन आश्रमात परत गेला. द्रोणाच्या घरी फार दारिद्र्य होते. त्याच्या शेजारची श्रीमंताची मुले वाटीतून दूध पिताना पाहून त्याचा मुलगा अश्वत्थामा हा मला दूध प्यावयास दे म्हणून आईजवळ हट्ट करीत असे. परंतु गरिबीमुळे त्याची आई पिठाचे पाणी करून त्यास प्यावयास देत असे. या पिठाच्या पाण्यालाच दूध समजून अश्वत्थामा ते प्राशन करी व आनंदाने उड्या मारी. हे पाहून द्रोणाचार्यास खूप
दुःख होई. पुढे द्रुपद राजा आपला गुरुबंधू आहे त्यास भेटून मुलासाठी एक गाय मागावी म्हणून द्रोण पांचाळपुरास स्त्रीपुत्रासह गेला. राज्यसभेत जाऊन त्याने द्रुपदाचे दर्शन घेतले व त्यास आशीर्वाद दिला. परंतु राजाने त्यास ओळखले नाही व तू कोण म्हणून विचारले. हे ऐकून द्रोणाचार्य हिरमुसला झाला. तरी पण स्वतःची ओळख पठावी म्हणून तो म्हणाला की राजा, तुझा व माझा गुरु अग्निवेश महर्षी हा होता. अर्थातच तू माझा गुरुबंधू आहेस. असे असता तू मला का बरे ओळखत नाहीस? मी गरीब व तू राजा, तरी पण तू माझा गुरुबंधू आहेस म्हणून तुझ्याकडे आलो आहे. हे द्रोणाचे भाषण ऐकून द्रुपद राजा म्हणाला की अरे, मी तर तुला कधीच पाहिले नाही. मी राजा व तू अत्यंत दरिद्री असा ब्राह्मण असता तुझे आणि माझे बंधुत्व कसे घडेल? मूर्खा, कपटी भाषण करून माझ्यासारख्या राजाला गुरुबंधू म्हणण्यात तुला लाज कशी वाटत नाही? येथून लवकर चालता हो, नाहीतर दूताकडून धक्के मारून तुला बाहेर घालवीन. याप्रमाणे द्रुपदाने उन्मत्तपणे द्रोणाचा अपमान केला. तेव्हा सभेतून जाता जाता द्रोण राजाला म्हणाला, मी तुझ्या शिष्याकडून तुला बांधून नेईन. तरच नावाचा द्रोणाचार्य. नंतर तो आपल्या बायका मुलास घेऊन हस्तिनापुरात येऊन राहिला. द्रुपदाने केलेल्या अपमानाने तो अतिशय दुःखी झाला होता. याप्रमाणे द्रोणाचार्य हस्तिनापुरात आला असता तरी तो फार दरिद्री असल्याने दरबारात कोणाची गाठ पडेना. एके दिवशी राजवाड्यातील मुले एका खाड्याजवळ खेळत असताना त्यांची विटी त्या खोल खाड्यात पडली. ती पाहत असता धर्मराजाच्या हातातली ही अंगठी गळून पडली. ती अंगठी बाहेर काढीत असता अचानकपणे द्रोण तेथे आला व म्हणाला, राजपुत्रांनो, असाध्य वस्तू प्राप्त करून घ्यावी ही विद्या तुम्ही कोणाकडून प्राप्त करून घेतलेली दिसत नाही. असे बोलून त्याने एक दर्भ मंत्रून कृपांत टाकला. त्याबरोबर विटा वर खाली तसेच धनुष्याला एक बाण लावून सोडताच तो आपल्या मुखात ती अंगठी घेऊन वर आला. हे त्याचे अद्भुत कृत्य पाहून मुलास फार आश्चर्य वाटले व त्यांनी भीष्म पितामहाकडे जाऊन तो सर्व प्रकार सांगितला. तो ऐकताच भीष्माने द्रोणाला ताबडतोब वाड्यात बोलून घेतले.